मी आलो स्टेडियमला फिरायला, पण पावसाने एवढा पचका केला ना काय सांगू. तर सकाळीच आम्हाला जायचं होतं ग्राउंडला. सायकल पकडलो आणि ग्राउंडसाठी निघालो. आज पूर्ण आपली पलटण होती सोबत. तर आम्ही आलो स्टेडियममध्ये. पण आज योग दिवस असल्यामुळे तिथं प्रोग्राम होता. मग आम्ही सर्व आलो कुर्डे संकुलाला. इथं मस्त एक्सरसाइज वगैरे रनिंग वगैरे केलं आणि रूमवर आलो. आज दिवसभर रूमवरच होतो. म्हटलं बोर झाला होता. म्हटलं चला कुठेतरी फिरून यावं. तयार झालो आणि मग विकास भाई आणि मी निघालो. आता गाडी नसल्यामुळे आम्हाला फक्त आणि फक्त मार्केटच आहे फिरायला. म्हणून मार्केटमध्ये आलो आम्ही. आणि तुम्ही जर गोंदियामध्ये फिरत आहात तर भाई सतर्क राहा, कारण गोंदियाचे पोलीस एकदम सतर्क आहे. तुमचे चालन केव्हा फाडून घेईल याची काही गॅरंटी नाही. आम्हाला स्टुडिओमध्ये थोडा काम होता, पासपोर्ट साईज फोटो घ्यायचे होते म्हणून तिथं आलो. आणि मार्केटमध्ये आल्यावर चहा नाही पिणार असे होणार नाही, कारण दिवसभराचा चुकून तिथेच भेटते. 5 वाजता थोडा वातावरण नॉर्मल होता म्हणून आम्ही आलो स्टेडियममध्ये फिरायला. इथे सगळे प्रॅक्टिस करत होते, जेवढे ॲथलीट होते किंवा गेम खेळणारे होते सगळे. पण स्टेडियममध्ये आज नवीनच प्लेयर्सची एंट्री झाली होती. ते काय खेळत होते ते मला माहीत नाही. थोड्या वेळातच पावसाची एंट्री झाली आणि एवढा पचका केला त्याने काय सांगू. पण म्हणतात ना, ज्याच्या मनामध्ये जिद्द असते त्याला कोणती परिस्थिती अडवत नाही. सगळे प्लेयर्स खेळत होते. इकडे खूप जास्त पाऊस होता म्हणून आम्ही बाहेर आलो. एका दुकानाखाली थांबलेलो होतो थोडा वेळ. पावसाची वाट बघत होतो थांबेल म्हणून. थोड्या वेळात पाऊस थांबला आणि मग आम्ही विचार केला रूमवर जायचा. आज बनवायच्यात आम्हाला गोबीची भाजी. मी मस्तपैकी गोबी वगैरे कापून दिला, सगळे सामान कापून झाला. मस्तपैकी भाजी बनली. सगळेजण आम्ही सोबत जेवण केलं. बस आजच्यासाठी एवढं. आपण भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मला फॉलो करून ठेवा.